सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि थँक्स पण म्हणतो आपण सगळे आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात। उरमोडी धरणग्रस्त आम्ही वेणेखोल गावचे रहिवासी आहोत। 1997 मध्ये आमच्या जमिनी संपादित केल्या शासनाने। 1997 ते 2013 पर्यंत कुठलंही पुनर्वसन आमचं केलं गेलं नाही। इतकी वर्ष 2013 नंतर जेव्हा आमचं कुलदैवत केदारबाबा आहे तसंच आमचं दैवत म्हणून आम्ही राजेंना बघतो। आमचं दैवत आहेत ते माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले। त्यांनी 2013-14 पासून आम्हाला जमीन मंजूर करण्यासाठीचा लढा दिला। शासनापर्यंत जाऊन शासनाकडून ती जमीन मंजूर करून घेतली 2015 मध्ये आणि 2015 नंतर आमच्या पुनर्वसनाला खरी गती आली, जी फक्त शिवेंद्रराजे भोसले साहेबांमुळे आणि राजू भैया भोसले ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग पुढची 2-4 वर्ष 5 वर्ष लढा देत राहिलो आणि त्याला यश येत गेलं। आम्हाला 2021 मध्ये गावठाणासाठी जागा मंजूर केली आणि आमचं गावठाण मंजूर केलं। गावठाणाचं वाटप केलं शासनाने। गावठाणाचं वाटप केल्यानंतर जमीन वाटप लवकर होईल असं आम्हाला वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही। पुन्हा आम्हाला लढा करावा लागला। पुन्हा प्रत्येक वेळी कलेक्टर साहेबांसोबत बैठक, मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसपर्यंत आम्ही जात होतो। प्रधान सचिव महसूल यांनी आम्हाला खूप मदत केली यामध्ये। त्यांनी फायनली आमचे आदेश काढले जमीन वाटपाचे। त्यापूर्वी मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब होते। देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकशाही दिनामध्ये ह्या वेणेखोल गावचे पुनर्वसन ताबडतोब करा, जसं आहे त्या परिस्थितीत करा असे आदेश दिले। महसूल मंत्र्यांनी नंतर महसूल व मदत व पुनर्वसन सचिवांनी, प्रधान सचिवांनी पुन्हा आम्हाला कब्जेपट्टीबाबतचे आदेश करून दिले। म्हणजे ह्या सगळ्या आदेशांचा चोळामोळा केला अक्षरशः खाली शासनाच्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी, आणि आम्हाला आता ह्या स्टेजवर आले। जमीन वाटपाचे आदेश करण्यासाठी आम्ही जेव्हा हा झगडा सुरू केला शेवटच्या टप्प्यात, तेव्हा प्रांत कार्यालयाला कलेक्टर साहेबांनी आदेश केले की जमीन वाटप करा। त्यानंतर प्रांत साहेबांनी निवडणुका लागल्यामुळे थोडासा विलंब झाला त्याला, परंतु त्यांनी तशा परिस्थितीत आमचे आदेश काढले। आमचे खातेदार एकूण 68 आहेत फक्त जमीन मागणी करणारे, आणि ही जमीन मागणी आम्ही 4 वर्षापूर्वी केलेली। म्हणजे ऍक्च्युअल गट आम्हाला हे गट पाहिजे, हे गट पाहिजे, शासनाने दाखवले त्याप्रमाणे आम्ही मागणी केली। आता ही मागणी केल्यानंतर 68 खातेदारांपैकी फक्त 58 खातेदारांचे आदेश प्रांत साहेबांनी काढले। उर्वरित आदेश 10-12 आदेश जे काही काढायचे होते ते त्यांनी काढले नाही, कारण त्यांच्यावर जयकुमार गोरे आमदार, स्थानिक आमदार मसवड मान तालुका यांनी प्रेशर आणलं त्यांच्यावर आणि त्यांना ते आदेश काढू दिले नाही। त्यानंतर महसूल मंत्र्यांनी, म्हणजे जयकुमार गोरे महसूल मंत्र्यांकडून दबाव आणला कलेक्टरवर आणि कलेक्टरकडून प्रांत अधिकाऱ्याचे अधिकार काढले गेले। असं काढू शकतं का शासन? म्हणजे जेव्हा आम्हाला GR दिला शासनाचा की तुमचं पहिलं पुनर्वसन होईल मग धरण, 25-27 वर्षापूर्वी, पण ते काही तसं झालेलं नाही। आम्हाला लढा द्यावा लागला 2-3 वेळा। आम्ही याच्या अगोदर पण अशी आंदोलने केली, त्यावेळी त्यांनी आम्हाला गाजर दाखवले फक्त। आणि ह्या शेवटच्या टप्प्यात आता फक्त 10 आदेश बाकी आहेत, 12 आदेश बाकी आहेत, तर आम्हाला ही आता परिस्थिती उडवली केवळ जयकुमार गोरे या आमदारांच्या महत्वाकांक्षेपोटी। कारण जेव्हा आम्ही जमीन घेतली होती, मागणी केली होती, तेव्हा मारहाण होतं अक्षरशः, तिथं एवढं झुळूक पण नव्हतं। आज ती परिस्थिती बदललेली आहे। आज तिथं झाडं झुडपं उगवायला सुरुवात झाली। खरं म्हणजे आमचा पायगुण आहे, त्या लोकांनी बोलून दाखवलंय की तुम्ही तिथे आलात म्हणून आमच्याकडे पाऊस पडायला लागला, पाणी यायला लागलं। तर हे सगळं असताना जयकुमार गोरे सारख्या आमदारांनी, ज्याने स्थानिक आमदार असूनही
आम्हाला तिथे येऊ देत नाहीत ते. थोडक्यात काय तर आमचे जे 58 आदेश झाले ना त्या आदेशाचे सातबारा करण्यासाठी शासनाने ते आदेश ह्याला पाठवले, मसवडला पाठवले, दहिवडीला पाठवले प्रांत अधिकाऱ्यांना. तिथेही त्यांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना दमदाटी केलेली आहे आणि ते सातबारा करत नाहीये, म्हणजे ते करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. मग आम्ही गप्प बसू शकतो का? त्यासाठी म्हणजे कलेक्टरने हे आदेश त्यांचे अधिकार काढायलाच नाही पाहिजे होते. खरं म्हणजे ते का काढले गेले याचा जाब आम्हाला विचारायचा आहे आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. ह्यावर त्यांनी 30 तारखेला बैठक बोलवली. 30 जुलैला बैठक बोलवली. त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब कुठून गेले, बैठकीला थांबले नाही. त्यांनीच बैठक बोलवली आणि ते थांबले नाही. म्हणजे धरणग्रस्तांचा किती छळा. ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला, एवढा मोठा त्याग करून सगळ्या जमिनी त्यांना देऊन जर त्यांचं पुनर्वसन होत नसेल हे कलेक्टरला कळू नये. IAS अधिकारी नाही का? भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जर असा वागतोय तर बाकीचे अधिकारी तसंच वागणार आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे. त्यांनी असं आम्हाला गाजर दाखवलं पुन्हा एकदा की आम्ही 20-25 दिवसात तुमचे आदेश काढू, तुमचा सातबारा करू, सगळं करू. 30 तारखेला झालेली बैठक 12 ऑगस्टला त्यांनी मिनिट्स तयार केले. लक्षात घ्या, 30 तारखेला बैठक झाली, त्याचं इतिवृत्त 12 तारखेला आम्हाला देत आहे. म्हणजे 13 दिवस लावले त्यांनी, 14. तर मग हे 25 दिवसात आमचे आदेश आणि बाकीचे काम करू शकतात का? तर नाही. म्हणून आम्ही हे आंदोलन छेडले आणि म्हणून आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत. आणि आमचं जर काही बरं वाईट झालं उद्या तर त्याला जयकुमार गोरे, महसूल मंत्री आणि हे कलेक्टर जे कोणी आता हुडी आहेत की कोण गुड्डे आहेत ते जबाबदार असतील, हे आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो. मला वाटतं इथपर्यंत आम्ही बोलतोय. आपण आम्हाला प्रश्न विचारा, आम्ही त्याची उत्तरं देऊ आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. ज्या जमिनीच्या गटावर आम्ही मागणी केली त्या गटावरच हे जे इतर खातेदार आहेत ज्यांना फोडून, म्हणजे दलालांकरवी त्यांना फोडून, बाबा तुम्हाला काय, तुम्हाला किती पैसे पाहिजे, 50,000 पाहिजे, 1 लाख पाहिजे, 10 लाख पाहिजे, आम्ही देतो, अशा फुटीर खातेदारांना घेऊन त्यांनी आमच्याच गटावर मागणी केली. हे कितपत योग्य आहे? म्हणजे आम्ही पात्र खातेदार असूनही आमच्यावर अन्याय होतोय. अपात्र खातेदारांना तिथं बसवलं जातंय. शासनाचे अधिकारी अपात्र खातेदारांना पात्र करून घेत आहेत. कुठल्या बेसवर? जेव्हा आम्ही ही मागणी केली होती की ह्या आमच्या खातेदारांना पात्र करा, तेव्हा त्यांनी केली नाही. सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ते आम्ही आज उद्या कलेक्टर साहेबांना देऊच जर त्यांनी आम्हाला बोलवलं तर. अदरवाईज आम्ही धरणाच्या भिंतीवर आत्मदहन करण्यावर ठाम आहोत. हे मात्र तितकंच खरं. जयकुमार गोरेंनी तुमच्याविषयी एवढं सगळं केलं, 68 चे 58 केले, 10 वंचित ठेवलं. तुम्ही त्यांना समक्ष गाडी घेतली का? त्यांना सांगितलं का हे का करताय तुम्ही असं? हो, मग त्याच वेळी आम्हाला समजलं ना वरून दबाव आहे आमच्यावर असं आहे, आमच्यावर तसं आहे. म्हणजे आम्हाला जयकुमार गोरेंना तुम्ही बोलला का तुमचं का ऑब्जेक्शन आहे आमच्याविषयी? नाही, जयकुमार गोरे आणि आमची कधीही भेट झाली नाही. जयकुमार गोरेंना विचारायचा मोठा माणूस आहे ना तो. मग कसं आहे साहेब की तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यांनी दबाव टाकलाय? प्रश्नच नाही. आदेश हे बघा, प्रांत अधिकाऱ्याचे आदेश फक्त उरमुडी प्रकल्पापुरते काढून घेणं ही कुठली गोष्ट आहे हो? तुम्हाला काढायचे होते मग पूर्ण 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 आदेश काढले पाहिजे होते ना सगळ्या धरणांसाठी. आपल्या सातारा जिल्ह्यातल्या फक्त एवढ्यासाठीच. आणि आत्ताच 25 वर्ष जे प्रांत अधिकारी काम करतायत, ज्यांच्याकडे काम करण्याची हे आहे, काय म्हणतात, क्षमता आहे, त्यांना आत्ताच त्यांची क्षमता नष्ट कशी होते? त्यांची वाक्य आहेत त्याच्यात कलेक्टरची की गतीने काम हवं म्हणून आम्ही हे आदेश अधिकार काढतोय, तेवढेच अधिकार काढतोय असं वाक्य आहे. हे कसं काय? पण साहेब आता जर 58 झाले तर 10 जणांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत
तुम्ही कलेक्टरांना सरळ सरळ जाब नाही विचारला की बाबा त्या 10 लोकांनी काय त्यासाठी गेलो होतो. कलेक्टर थांबले का? तरी आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, हे सगळं सांगितलंय. आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं की आम्हाला सगळं माहितीये, आम्हाला सगळं माहितीये ते, पण आम्ही तुमचं काम करू. आता सगळं माहितीये म्हणजे सगळं आलं ना, त्यांना सगळं माहितीये, सगळ्यांना सगळं माहिती असतं. म्हणून खऱ्या धरणग्रस्तांना आतापर्यंत शासनाने छळले. एकीकडे चर्चा आहे की प्रांत अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं वाटप केलंय, त्यामुळे ही त्यांच्याकडनं त्यांचे अधिकार काढले. कुठली चुकीची पद्धत? आता मला सांगा, शासनाने आम्हाला सांगितलं की हे गट आहेत तुमचे, 100 गट आहे किंवा 150 गट आहे, ह्या गटाची तुमची पसंती कळवा. आम्ही त्याप्रमाणे गटाची पसंती कळवली. ती पसंती कळवल्यानंतर त्या गटाचे आदेश निघाले. ते कधी निघाले? जेव्हा आम्ही ओरडून सांगून तेव्हा. मग तिथे काय चुकीचं झालंय सांगा? आम्ही मागणी न केलेल्या गटाला जर आमचा आदेश असेल तर आम्हाला मान्य आहे तुमचं म्हणणं की ती चूक आहे, खरंच चूक आहे. म्हणजे आम्ही तसं करणारे नाही आहोत. दुसरी गोष्ट याच्यातली अशी की आम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं शासनाच्या अधिकाऱ्यांकडनं, ह्याच अधिकाऱ्यांकडनं, अरे कशाला पाहिजे तुम्हाला जमीन? तुम्ही जमिनीत कसणार आहे का? तुम्ही असं करणार आहे का? अरे जमीन कसणार आहे म्हणूनच आम्ही घेतोय. शेतकऱ्याची मुलं आहोत आम्ही सगळे. आमच्या 2 पिढ्या गेल्या धरणामध्ये, धरणाच्या लढ्यात. आम्ही 3री पिढी आहोत, ती पण आता जाण्याच्या मार्गावर आहोत. हे सगळे बुजुर्ग मंडळी हे अध्यक्ष होते धरणग्रस्तांचे, 65 गाव धरणग्रस्तांचे अध्यक्ष होते. 10 वर्ष त्यांनी धरण बांधून दिलं नाही. 17 वर्ष प्रकरण विरोध केला होता, पण नंतर लोकांच्या भल्यासाठी त्यांनी माघारी घेतली की ओके चला होऊ द्या. अशा वृत्तीच्या माणसांना तुम्ही जर अडवताय तर आम्हाला दुसरा पर्यायच नाही मरणाशिवाय. बाबांच्या कानावर ह्या गोष्टी आम्ही घातलेल्या आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ते काय आवाज उठवत नाही? हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादाने लढतोय. पण आमची कुठलीही संघटना नाहीये. ऑल युअर काइंड इन्फॉर्मेशन, आम्ही पुनर्वसन समिती म्हणून आमच्याच गावातले हे 4 लोक 10 लोक आहोत आणि आम्ही लढतोय. त्यांचा वेळोवेळी आम्ही सल्ला घेतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की मी भरपूर तुमच्यासाठी केलंय, आता तुम्ही लढायचंय, तुम्ही लढायचंय. आम्ही लढतोय. साधा विषय सर, तुम्ही मला सांगा, भाजपचे आमदार जयकुमार गोरे बाबा पण त्याच पक्षाचे आहे, तुम्ही एक जरी निवेदन दिलं केला तर हे काम होऊन झालं सर. त्यासाठी लढा द्यायची गरजच काय सर? ह्या गोष्टीच आम्ही त्यांना त्या वेळेला झालेली आहे. ही गोष्ट महसूल मंत्री जयकुमार गोरे यांची पण तिथे मिटिंग झालेली आहे. शेवटी जयकुमार गोरे आणि महसूल मंत्र्यांचे संबंध चांगले असल्यामुळं त्यांनी ही गोष्ट त्यांचीच ऐकून इथं कामकाज केलेली आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का शिवेंद्रराजेंचं वजन पडत नाही? वजन पडायचं हा विषय नाही. वजन आता धरण फुटेल ना त्याविषयी वजन दिसेल तुम्हाला. ज्यावेळेला आम्ही हे सर्व गोष्टी आम्ही त्या सहानुभूतीपूर्वक त्या सर्व गोष्टी केल्या. परंतु जर आज आम्ही 15 ऑगस्ट जे काय अल्टिमेट दिलेले आहे, जर त्यावेळेला त्यांच्या 14 ऑगस्ट पर्यंत त्यांनी ह्या कामं नाही केली तर मान तालुक्यामध्ये कुरमोडी करण्याचा एकही पाण्याचा थेंब आम्ही जाऊन देणार नाही. कारण आज आम्ही बघितलं तर आमची 23 गावं या पुनर्वसनामध्ये प्रकल्पवादीमध्ये 5030 कुटुंब आज प्रकल्पवादीत आहेत. आज ह्याच्यामध्ये खटाव आणि महाड गावची 110 गावं सिंचनाखाली येणार आहेत. आज 27,000 एकर क्षेत्र ज्या सिंचनाखाली येत असताना आज आम्हाला एक साध्या 67 लोकांचं तिथं पुनर्वसन करू शकत नाही. आज जवळजवळ आम्हाला 2020 साली गावठाणाची भूखंड मिळाले असताना सुद्धा तिथं आम्हाला वहिवाट करण्यासाठी किंवा जो काय कार्यकारी अभियंत्याकडून नागरी सुविधा पुरवायच्या होत्या त्या नागरी सुविधा पुरवत असताना तिथे बरेचसे म्हणजे जे तिथले स्थानिकांकडून तिथे त्रास होतोय आम्हाला ह्या सर्व गोष्टीचा. आणि ही गोष्ट पण आम्ही वारंवार म्हणजे जे संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यकारी अभियंत्यांना पण त्यांना पत्रव्यवहाराद्वारे कळवलेली आहे या संदर्भामध्ये. आणि विषय आमचा एकच आहे की बाबा सर्वप्रथम आम्हाला जर जमीन उपलब्ध झाली तिथे तरच आम्ही तिथे राहायला जाऊ शकतो. आज जमीन उपलब्ध होत नाही, आम्ही तिथे राहायला जाऊ शकत नाही. आज आमचं जे संबंधित जे वेणेमुले गाव आहे हे संपूर्ण म्हणजे बफर झोन मध्ये गेलेले आहे आणि आम्हाला फक्त एक किरकोळ जमीन शिल्लक राहिलेली आहे तिथे.
आणि त्यामुळं आम्हाला जे जीवनमान जगण्यासाठी ज्या काय नागरी सुविधा पाहिजे त्या तिथं आता उपलब्ध होऊ शकत नाही आणि वन्य प्राण्यांचा भरपूर तिथं त्रास आहे आणि आमचं लवकरात लवकर पुन्हा व्हावं ह्याकरिता आम्ही शासन दरबारी जे काही मंजुऱ्या जे काय आणलेल्या आहेत, जर तुम्हाला आता आपण प्रेस नोटद्वारे जे दिलेले आहेत त्यामध्ये मंत्रालयाने 3 वेळा मंजूर आणलेले आहेत की ज्याच्यामुळे बाबा महाराजांनी त्या गोष्टी तिथं पुढे लागून केलेल्या आहेत. तिथे आजचा विषय एकच आहे की जे काही जयकुमार गोरेंनी 7 खाती घेतलेली आणि त्या खात्यामध्ये जे अशी की जी लोक त्यांना ह्या पुनर्वसनाच्या लढ्यामध्ये त्यांचा काही संबंध नाहीये. गावामध्ये मुळात 77 खातेदारांना जमीन वाटप करण्याचा आदेश जे काय पत्र आहे ते आपल्या म्हणजे प्रेसमध्ये आहे ते 77 खातेदारच आहेत. पण जे 19 खातेदार आहेत त्यांना पळशीमध्ये पुनर्वसन आहे आणि 77 खातेदार जे आहेत ते रोख रकमेमध्ये. आणि असे खातेदार असताना त्या खातेदारांनी दलाल लोकांनी ती खाती विकत घेऊन ती खाती त्या मंत्री महोदयांना दाखवून आणि ज्या मागणी केलेले गट आहेत आम्ही त्या गटावरतीच त्यांनी मागणी टाकून ती मागणी प्रांत अधिकारी आमचे अर्ज पहिले असल्यामुळं त्या अधिकाऱ्यांनी बाबा की हे अर्ज यांचे पहिले त्यांना आम्हाला वाटप टाकायला पाहिजे. त्यांनी सांगितलं हे वाटप तुम्ही नाही टाकणार तर आम्ही तुमचे अधिकार काढून घेऊ. अशा हिशोबाने हे प्रांतांचे अधिकार महसूल मंत्र्यामार्फत काढलेले आहेत. आहेत ना ती पण जाहीर करा. ती जाहीर असे आहेत की अनिल साधू सपकाळ, कासाबाई साधू सपकाळ, सुनील आनंद जाधव आणि अनिल आनंद जाधव ही रोख रक्कम मध्ये असणारी खातेदार आहेत. जे खातेदारांनी पॅकेज मागितलेले आमच्या गावातले 70-80 खातेदारांनी पॅकेज मागितलेले रोख रकमेचं ते पॅकेज मागत असताना ते दोन्हीकडे अर्ज करू शकत नाही. तरी पण त्यांनी जमीन मागणीमध्ये पण परत अर्ज केले. तसं त्यांनी बाउंड केलेले की बाबा आम्हाला जमीन नको, आम्हाला पैसे पाहिजे. पण त्यांना रोख रकमेचं काम होत नसल्यामुळं त्यांनी ही खाती विकत घेतलेली आणि तीच खाती जमिनी मागणीच्या याच्यामध्ये दाखवलेली किंवा तुम्हाला आम्ही तातडीने पैसे देतो अशी त्यांना भूल लावून त्या लोकांना जमीन वाटपाचे अर्ज टाकायला लावले आणि तेच अर्जाच्या द्वारे त्यांना अधिकाऱ्यांना हे करून दडपशाही आणून की बाबा ह्यांना सांगा हे जे काम लेट झालं त्यांना प्रांतांना सांगितलं की ह्यांचे वाटप करू नका, त्यांना सांगा तुम्ही साईडला वा आम्हाला हे करा. अशा हिशोबाने तिथं कामकाज झालेलं आहे आणि त्यामुळंच प्रांतांचे अधिकार त्यांनी काढले आणि हे संबंधित प्रांतांनी त्यावेळेला आम्हाला डिक्लेअर केलं होतं की माझ्यावरती दबाव येतोय, तुम्ही माघार घ्या. ते असं करायला लागलं तर आम्ही सांगितलेलं की आम्ही माघार घेणार नाही कारण हा पुनर्वसनाचा लढा 23 वर्ष 25 वर्ष आम्ही केलेला आहे आणि आम्ही ही जमीन एजंटच्या ताब्यात देणार नाही. आणि जर तो खातेदार खरंच असेल तर त्याला आम्ही त्या खातेदाराला देऊ. पण ह्या उरमोडी धरणामध्ये असा एजंट लोकांचा बराचसा सुळसुळा झालेला आहे जे लोकप्रतिनिधी मार्फत तिथं किरकोळ रुपयामध्ये खाती विकत घेतात आणि तिथं त्या लोकांना ती जमीन घेऊन तिथल्या लोकप्रतिनिधींना विकली जाते मोठ्या किमतीमध्ये आणि त्याचा बराचसा फायदा इथे समोर घेतला जातो. आणि याच्यामध्ये ससे हेल्पट होती फक्त खऱ्या प्रकल्पग्रस्तांची आणि जे काय दमदाटीपणा किंवा काही ह्या सर्व गोष्टी होतात ह्या सर्व चालू असतात. लोकांना एक प्रकारे घाबरवणं तिथल्या प्रकल्पग्रस्तांना या उरमोडी प्रकल्पासाठी तुमचा आरोप आहे की जे गोरेंनी ह्या जमिनी विकत घेतल्या ह्या जमिनी ते एजंट मार्फत विकत घेणार आहेत. रितसर वर्ग 2 म्हणजे रितसर कसं होऊ शकतं ते नावावर होत नाही. जमीन 10 वर्ष विकली जात नाही साहेब. त्याचे साठे घर बनवतात. चोरांचा बाजार ज्याला म्हणतो आपण. जमिनी वर्ग 1 2 मत आहेत. आम्ही वर्ग 2च्या जमिनी घेतल्यात कारण का जे काय आता व्याजाची जी रक्कम आहे ती आमच्या सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही. कारण ती परवडणारी कारण का 7.5 ते 8 लाख रुपये आज 1 लाखाची जमीन आहे. आज त्याच्यावरती 12% व्याज लावून 3.5 ते 4 लाख रुपये एकरी व्याज लागलेले. 2 एकराला जवळजवळ 8 लाखाचे व्याज जाते आणि आम्ही प्रकल्पग्रस्त आज आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही 7 ते 8 लाख रुपये एकदम बेअर करू शकतो आणि तेवढे क्षेत्र आम्हाला शेतीमध्ये उपलब्ध नाही की ते आम्ही ती इन्कम जनरेट करून आम्ही शासनाला ती वर्गण भरू शकतो. पण आम्हाला जे काही चुकीच्या पद्धतीनं 12% जे व्याज लावले त्याचं संबंधित संघटना आहेत त्याच्यावरती लढा सुरू आहे किंवा हे 12% जे व्याज आहे ते कुठेतरी कमी व्हावं. 65% रक्कम आम्ही ह्यापूर्वी सर्वप्रथमच भरलेल्या आहेत आणि त्या 1997 सालीच भरलेले आहेत. ज्या वेळेला आमचं जमिनी संपादन केलं त्यावेळेस त्या जमिनीचे आदेश काढताना किंमत तिथल्या जमिनीची मूळ किंमत त्याच्यात ते व्याज ऍड करतात इतक्या वर्षाचं आणि आम्हाला जर व्याज काही दिलं असेल तर ते मायनस करतात आणि ती रक्कम कब्जा हक्काची रक्कम ठरवतात.
हे ठरवताना माननीय प्रधान सचिव असीम गुप्ता साहेब यांनी स्पष्टपणे आदेश केले की तुम्हाला 19 ह्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, म्हणजे आम्हाला पळवून लावण्यासाठी, बरं का, आम्हाला पळवून लावण्यासाठी ते म्हणत होते की आत्ताची आम्ही कॉस्ट काढतो, आत्ता चालूची, सॉरी. मग आम्ही तिथे गेलो. त्यांनी आम्हाला स्पष्ट त्यांना आदेश दिले, शासनाला कॉन्फरन्स घेतली ह्या अधिकाऱ्यांची सगळ्या मुंबईतून. त्यांना सांगितलं की 1997ला यांची जमीन तुम्ही घेतली, त्यामुळे 1997चाच दर असला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते कॅल्क्युलेशन करायला सांगितलं आणि म्हणून ही रक्कम कमी आली. जर वर्ग 1 मध्ये देणार आहेत ते, तर आम्हाला सगळे पैसे भरावे लागले असते. एवढे पैसे नाहीत आमच्याकडे, म्हणून आम्ही त्यांना नियमाप्रमाणे, नियमात आहेच, तुम्ही कायदेशीर गोष्टी केल्या, अफिडेव्हिट करून दिलं तर तुम्हाला ती 2 मध्ये इतर हक्कामध्ये टाकता येते. हाच प्रश्न आता 7/12साठी उपस्थित झालाय. पुन्हा हे त्यांनी काढलाय तो मुद्दा. 7/12 जे दिलेत ते एकदा आदेश झाल्यावर नियमाप्रमाणे, पुनर्वसन कायद्याच्या नियमाप्रमाणे 1 महिन्यात 7/12 व्हायला पाहिजे आदेशानंतर. आता 1 महिना झाला की जवळजवळ, अजून 4-5 दिवसानंतर पण आदेश होत नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की वर्ग 2ची जमीन आहे तुमची आणि त्या तिथल्याच 7/12 आहे तो वर्ग 1चा आहे, त्यामुळे वर्ग 2चा आम्हाला करावा लागेल. मग ते आकारफोड करावी लागेल, कजाफोड करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्या करायला आपले तिथले अधिकारी तयार आहेत, पण फोडात कोण घालतोय तर हा माणूस. मान आणि खटावच्या दोरे आणि महसूल मंत्र्यांचं धोरण आहे. त्यांना दिसत नाही की आमचा त्याग दिसत नाही, आमच्यामुळे त्या मान खटावचा दुष्काळ नष्ट होतोय, पाणी त्यांना मिळतंय, 110 गावं पाणी खाली येत आहेत, हे त्यांना दिसत नाही. स्वतः जलनायक म्हणून टिमकी वाजवत फिरतायत, पण आमच्यावर किती अन्याय करतायत त्याचं काय त्यांना भान नाही. ही लोकशाही आहे का? आज आम्ही आमचे संसार सगळे या धरणाच्या पाण्यात डुबवलेत आहे. आमची भूमी सगळी पिढ्याजात भूमी सगळं आम्ही हे सगळं जन्मस्थान आमचं सोडतोय. हा त्याग त्यांना दिसत नाही. गेली 27 वर्ष हे अन्याय वंचित आहे आम्ही पुनर्वसन पासून. तर हे मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी असे संबंधित खात्याचे सगळे आदेश असताना हे मध्ये मध्ये हे अशा खोड्या करणारे, अडवणूक करणारे हे कोण आहे? 18 तारखेला कार्यक्रम आहे साताऱ्यात, त्यावेळेस थोडं पण येणार. यावेळी काय तुम्ही त्यांना बोलणार आहात? त्यावेळी आम्ही असलो तर ना बोलू. आम्ही आत्मदान करतोय साहेब. 15 तारखेला 15 ऑगस्टला आम्ही आत्मदान करणार आहे. बोलतील बाकीच्या राहिलेल्या लोकांशी. 2 दिवसापूर्वी त्यावेळेस भेटला का तुम्ही? हो, हे दिलेलं आहे त्यांना निवेदन दिलं. मंत्रालयात सुद्धा जाऊन आम्ही त्यांच्या पीएमकडे वगैरे सगळ्या संबंधित खात्याकडे हे सगळं दिलेलं आहे. मंत्रालयातले सगळे अधिकारी म्हणतायत तुमच्यावर अन्याय होतोय आणि सगळे अधिकारी म्हणतायत, महसूल विभागाचे, मदत व पुनर्वसन विभागाचे, मुख्यमंत्र्यांच्या पीए पासून सगळे अधिकारी तुमच्यावर अन्याय होतोय हेच म्हणतायत. पण खाली काय? 15 ऑगस्टच्या आंदोलन बरेचसेच होतात त्या दिवशी आणि प्रशासन पूर्ण ताकदीवरती तडजोडी अगदी थांबवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे अशा पद्धतीने येतील, कदाचित आमदारांना, शिवेंद्रबाबांना पण मध्यस्थी घालतील आणि तात्पुरतं आम्ही ह्या करू त्या करू, तर तुम्ही आश्वासन देतील. आश्वासनावर परत थांबणार नाही, परत एवढा तुम्ही इशारा देताय आत्मदान करू तातडीने. आम्हाला तातडीने आदेश पाहिजे. आम्हाला 20 दिवसाला तुम्ही थांबणार. 15 ऑगस्टच्या आतमधला आम्हाला वायदा दिलेला. जे उर्वरित गटांचे आदेश राहिलेत ते पहिले पाहिजे इमिजिएट. 7/12 ते म्हणतात की 2चा 1 करायचंय, त्याला आम्ही 8 दिवस 10 दिवसांची मुदत देऊ शकतो. पण जिथं काहीच करायचं नाही त्यांना फक्त आदेश काढायचे. सगळं काम ऑलरेडी झालेलं आहे, त्यांच्या सगळं चेकिंग झाले, त्या खातेदाराची सगळी माहिती तपासली गेली आणि नंतर त्यांचे आदेश ऑलरेडी बनवायच्या स्थितीत होते. अशा वेळी त्यांनी हा डाव टाकलाय म्हणून आम्हाला आदेश पाहिजे. नाही तेवढं बाबा आहे, त्यामुळे आम्ही त्यांचं ऐकू, पण कधी आमच्या हातात 7/12 आणि राहिले बाकीचे 7/12 ठीक आहे. 7/12 आपण 8-10 दिवस 15 दिवस मुदत देऊ शकतो, कारण तेवढा वेळ लागेल असं. हे बघा आम्हाला पण कळतंय ना, माणूस आहोत आपण शेवटी, ते करू. पण जे झालंय, जे होतंय, जे व्हायला पाहिजे,
जे अगदी सुरळीत आहे ते तर व्हायला पाहिजे. आणि मला महसूल मंत्र्यांना असं सांगायचं आहे, राधाकृष्ण विखे पाटलांना असं मला सांगायचं आहे की आम्ही ही किती दिवस भीक मागायची. जवळजवळ 27 वर्ष आम्ही भिकाऱ्यासारखं दारोदार फिरतोय. तर आता ही भीक नको आम्हाला. एकदाशी ही तुमची लोकशाही आहे ना, 15 ऑगस्टच्या दिवशी आम्हाला आत्मदान करू द्या आणि जगाला दाखवा भारताची लोकशाही कशी चांगली आहे ती. हे बघू द्या, सगळे तुमचा पर्दाफाश होऊ द्या. मुख्यमंत्र्यांचे सगळ्यांचे संबंधित अधिकाऱ्यांचे परमिशन असताना तुम्ही हा खेळ कशाला मांडलाय? कुणासाठी हे शासन चालतंय? दलालांसाठी? धरण दस्ताचा त्याग दिसत नाही त्यांना. आमच्या उर्वरित काय काय गावांचे असंच त्यांना फसवून त्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्यात आहे सगळ्या. नावली सारखं मी एक गावचं नाव घेऊ शकतो त्याला. दलाल कोण येते? दलाल मान खटावचे सगळे येतात ते शासन दरबार. सगळ्या गावात मुंबईपर्यंत येतात सगळे. तुमची जमीन द्या आम्हाला. काय तिथं करणार आहे? माळ आहे, असं आहे तसं आहे. आम्ही आता आमची इथं जमीन शिल्लक नाही. उर्वरित जवळ 300 एकर जमीन शासनानं व्याघ्र प्रकल्प तिथं राबवलाय. त्याचा 1 रुपया दिलेला नाही. म्हणजे आम्ही काय असंच आम्ही भूमिहीन राहायचं का? भटकी जमात म्हणून वावरायचं का? 20 वर्षे मुळात जर गोरे होत्या 25 वर्षापूर्वी ते घेऊ शकले असते की. जेव्हा शासनाने संपादित केले तेव्हा घेतले असते की त्यांनी. आणि आम्ही सगळं शिजवून आणल्यावर आम्ही सगळे मंजुऱ्या आणल्या, आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि आता खायला पुढे आले. अचानक का? म्हणजे त्यांना ह्या जमिनी काय अचानक आता आपण पत्रकार आहात सगळे, स्मार्ट पत्रकार आहात सगळे आपण, म्हणजे सुज्ञ आहात आणि आपल्याला हे माहिती असावं असेलच कदाचित की तिथे MIDC होते, पाणी गेलंय आणि हे सगळं तिथे सुजलाम सुफलाम होणार आहे हे चित्र डोळ्यासमोर दिसतंय त्यांना. आणि जे आमदार खासदार म्हणजे ते 25 वर्ष पुढचं बघतात. ज्यावेळी आम्ही फक्त उद्याचं बघतोय बस, बाकी त्याच्या पुढे काय बघत नाही. ज्यावेळी आम्ही या जंगली पसंत गाडं उभं राहत नव्हतं. 30 वर गवत आणि त्याला कुसळ होती. नजरेच्या टप्प्यात कुठं झुडप किंवा झाड दिसत नव्हतं. आज उरमडीचं पाणी जात आहे, तिथं झाडं वगैरे वाढायला लागले, पाऊस पडायला लागलाय. तिथले चांगली प्रतिष्ठित लोक अगदी साष्टांग नमस्कार घालतात आम्हाला. तुमच्या पुण्यामुळे हे सगळं बदली होत आहे. पण गोरे सारख्या माणसांना ते आमचा त्याग दिसत नाही. संबंधित दलाल आता कुठला काळ आहे? ह्या काळाच्या हिशोबाने जर आमदार जर साध्या माणसाला जर ही जर काय मरण येत असेल, आमच्या पाठीमागे एक पिढी गेली, लढून गेली. आज आमची परिस्थिती आली, आम्ही बी जातो. आमच्या पुढची पिढी येईल, त्यांनी काय करायचं? आमच्या हक्काचा हाल, ज्या शेतामध्ये आम्ही ज्या पीक पिकवीत होतो ते पीक खाताना आमचं जीवन जगत होतं आणि ते जगत असताना जर आम्हाला जर तिथं उद्ध्वस्त करून जर आम्ही पुरुष तुमचं करतो म्हणून जर आम्हाला 2 एकरची जमिनीची भूल दाखवून 2 एकरची जमिनीची भूल दाखवून एका व्यक्तीला नोकरीची भूल दाखवून आम्हाला अजूनपर्यंत 65% रक्कम जी महिन्याला आम्हाला 400 रुपये येते ही ती वेळेवरती आम्हाला येत नाही. आम्ही जगायचं कसं? आम्ही कसं जगायचं? आम्हाला एवढंच वाटतंय की कुठलाही साधा मोठा छोटा प्रश्न असला की लोकांना असं गोळा केलं जातं. नेते मंडळी असू दे, जिल्हा परिषद सदस्य असू दे, आणि ताकद दाखवली जाते. आज तुम्ही एकटे पडलाय, तुमचा वाईट दिवस असताना आम्हाला हेच म्हणायचे हे नेते मंडळी आहेत कुठे? विचारणार नेते मंडळी त्यावेळेला बी नव्हतात, आता बी नाही. आम्ही स्वतंत्र आहे. आमची पाठीमागची पिढी गेली, आम्ही बी जाणार आहे. एवढी पिढी आमची चालत राहणार आहे. हेच आमचं नेतृत्व आहे. आमच्या मतदारसंघ आमच्या पाठीशी आहे आणि त्याच्या आधाराने आम्ही आजपर्यंत चालत आलेलो आहे. कधी आम्हाला बाबाने डावलेलं नाही, आता इथलं पुढे आम्हाला डावणार नाही. तर सध्या आमचा हे जो उद्देश आहे, आमची जी काही रागदागी जी आहे, त्या आमच्या पोटाची आग आहे, ती आमची रोजी गेलेली आहे. आमच्या ताटातलं अन्न काढून घेतलेलं आहे. हेच फक्त आम्हाला पाहिजे म्हणून आमचा लढा आहे.